Hello student, welcome one and all. Today we are going to discuss and learn one of the most important topics and last topic of our writing skill section, that is 3.6 group discussion. Yes student, today we are going to discuss group discussion. In this topic we are going to study what is a group discussion, topics for group discussion, benefits of group discussion, language of group discussion, and how to write group discussion in examination. And also we study two sample group discussions from our textbook and brainstorming activities. स्टुडंट्स, रायटिंग स्किल या सेक्शनमधील 3.6 हा लास्ट टॉपिक आहे आणि याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन म्हणजे काय किंवा ग्रुप डिस्कशन ही ॲक्टिव्हिटी कशी पार पाडली जाते आणि आपल्याला परीक्षेमध्ये ग्रुप डिस्कशन हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे याचा आपण अभ्यास करणार आहे. चला तर पहिल्यांदा बघूया व्हॉट इज अ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन याचा नेमका अर्थ काय आहे. First, a group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. ग्रुप डिस्कशनला मराठीमध्ये आपण गट चर्चा असे म्हणू शकतो आणि या गट चर्चामध्ये 10 ते 12 व्यक्ती सहभागी असतात आणि एखाद्या औपचारिक विषयावरती चर्चा ही आयोजित केली जाते. सेकंड काय सांगितले पहा ग्रुप डिस्कशनमध्ये, द पार्टिसिपंट्स ॲनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स. आणि या गट चर्चामध्ये सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती, ज्याला पार्टिसिपंट्स म्हटलं जातं, ते त्या विषयावरती आपलं विश्लेषण सादर करतात फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. आणि त्या दिलेल्या विषयावरती चर्चा करत असताना आपली मते इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा मांडतात. पुढे सांगितलेलं आहे, द ग्रुप इज गिवन अ टॉपिक, दे कंटम्प्लेट म्हणजेच थिंक ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट अ डिस्कशन. ग्रुप डिस्कशनची नेमकी सुरुवात कशी होते तर 10 ते 12 सहभागी कॅन्डिडेट्सना किंवा पार्टिसिपंट्सना एक विषय दिला जातो. या विषयावरती चिंतन करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी त्यांना काही मिनिटे दिली जातात आणि याच्यानंतर त्या दिलेल्या विषयावरती प्रत्येकजण ही चर्चा सुरू करत असते. म्हणजेच ग्रुप डिस्कशन हे ग्रुपमध्ये होतं आणि त्यांना एक कॉमन विषय चर्चेसाठी दिला जातो. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. ही जी चर्चा असते ती सर्वसाधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत असते. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. आणि ही चर्चा चालू असताना त्या चर्चेच्या बरोबर एक तज्ज्ञ सदस्य उपस्थित असतात. ही या सगळ्यांची जे 10 ते 12 पार्टिसिपंट आहेत यांची चर्चा, मतं आणि त्याच्याबरोबर असणारी मतांतर ऐकतात आणि त्याचं मूल्यमापन करून आपलं मत सादर करतात. थोडक्यात ग्रुप डिस्कशन हा सर्वसमावेशक असा चर्चेचा विषय आहे ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्ती आपली मतांतर मांडत असतात. मग असे जे ग्रुप डिस्कशन असतात याच्यामध्ये कोणकोणत्या विषयावरती चर्चा केली जाते या अर्थानं सर्वसाधारण 4 गटामध्ये त्याची विभागणी केली जाते. यालाच आपण टॉपिक्स फॉर ग्रुप डिस्कशन असं म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, ग्रुप डिस्कशन हे कोणत्याही विषयावरती होऊ शकतं, परंतु सर्वसाधारणतः ग्रुप डिस्कशनमध्ये जे विषय हाताळले जातात त्याला अनुसरून पुढील 4 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला सांगितलेला ए फॅक्च्युअल, म्हणजे वास्तविक किंवा वास्तवावरती आधारित ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा करणे. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेला आहे, प्लास्टिक शुड बी बॅन्ड. म्हणजे असा जो विषय आहे हा सध्याचा ज्वलंत विषय आहे, याच्यावरती ग्रुप डिस्कशन होऊ शकतं. बी सांगितलेलं आहे सोशल ऑर पॉलिटिकल इश्यूज. एखाद्या सामाजिक किंवा राजकीय समस्येवरती घडवून आणलेली चर्चा ही या प्रकारामध्ये मोडते. उदाहरणादाखल मॉरल पोलिसिंग
म्हणजे आजकाल लोकांच्या मधली नीतिमत्ता किंवा नैतिकता हरवत चाललेली आहे. या नैतिकतेवरती कुणाचं तरी मॉनिटरिंग असायला पाहिजे किंवा नैतिक मूल्य प्रत्येक व्यक्ती जपतो का याच्यावरती लक्ष असणारी एक यंत्रणा असायला पाहिजे. या विषयावरती सुद्धा चर्चा घडून येऊ शकते. तिसरा सांगितलेला आहे अबस्ट्रॅक्ट. आता अबस्ट्रॅक्ट याचा अर्थ एखादा मुद्दा घेऊन तो चुकीचा आहे की बरोबर आहे याच्याबद्दल मतांतर मांडणं. उदाहरणादाखल सांगितलेलं आहे कन्सायन्स, विवेकबुद्धीचा वापर. म्हणजे याच्यामध्ये चूक की बरोबर याच्यावरती चर्चा घडवून आणले. उदाहरण आपल्याला आणखी सांगता येईल हार्ड वर्क वर्सेस स्मार्ट वर्क. कष्ट किंवा स्मार्ट वर्क याच्यावरती सुद्धा ह्या ॲबस्ट्रॅक्ट चर्चा घडवून आणल्या जाऊ शकतात. आणि शेवटचा प्रकार आहे केस स्टडी. डिस्कसेस अ केस स्टडी अँड ॲनालायझेस इट ऑर ऑफर्स सोल्युशन्स. एखादा विशिष्ट विषय घेणे आणि त्या विशिष्ट विषयावरती चर्चा घडवून आणणे. म्हणजेच काय, केस स्टडीमध्ये एखादी संघटना, एखादी कंपनी, एखादं राज्य, जिल्हा यांचा अभ्यास केला जातो आणि या अभ्यासामधनं काही गोष्टींचे विश्लेषण करून त्याच्यावरती मूल्यमापन केलं जातं आणि सर्वात शेवटी त्याच्यावरती पर्याय सुचवले जातात. केस स्टडी या प्रकारच्या ग्रुप डिस्कशनमध्ये एखादी विशिष्ट समस्या घेतली जाते आणि या समस्येचं निवारण करण्यासाठी 10 ते 15 व्यक्ती आपली मतं मांडतात आणि त्या मतांचं नंतर ॲनालिसिस केलं जातं आणि या ॲनालिसिसच्या आधारे किंवा सगळ्यांच्या मताच्या आधारे या समस्येवरती एखादं ठोस असं सोल्युशन सांगितलं जातं. अशा प्रकारे ही केस स्टडीचा अभ्यास केला जातो. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, ग्रुप डिस्कशनमध्ये यासारख्या वेगवेगळ्या टॉपिक्सवरती हे ग्रुप डिस्कशन घडवून आणलं जात असतं आणि त्याचा फायदा व्यक्तीचं मूल्यमापन करत असताना, एखादी संस्था, एखादी सामाजिक समस्या यासारख्या वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रत्येकांची मतं जाणून घेतल्यानंतर एका विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचता येऊ शकतं. म्हणजेच ग्रुप डिस्कशनचे वेगवेगळे फायदे आहेत. मग नेमकं आपल्याला ग्रुप डिस्कशनचे फायदे कोणते मिळतात हा टॉपिक आपण पुढे बघणार आहे. बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनचे फायदे हे वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला मिळत असतात. आपल्याला पुस्तकामध्ये पेज नंबर 167 मध्ये काही बेनिफिट्स ऑफ ग्रुप डिस्कशन सांगितलेले आहेत. त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. पहिला सांगितलेलं आहे पहा, यूज ॲज अ इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड्स इन क्लासरूम लर्निंग. वर्ग अध्यापनामध्ये एखाद्या विषयावरती जर इंटरॅक्शन किंवा चर्चा घडवून आणली तर ते अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे या शैक्षणिक पद्धतीमध्ये किंवा अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये जर एखादा विषय मुलांच्यामध्ये चर्चेसाठी ठेवला तर त्या विषयाचा सर्वांगीण दृष्टिकोनातनं चर्चा घडवून आणता येते आणि याच्या माध्यमातून सगळ्यांनाच त्या विषयाची एक सखोलता मिळू शकते किंवा त्याचं ज्ञानाचं दृढीकरण होऊ शकतं. पुढचा याच्या ठिकाणी बेनिफिट सांगितलेला आहे, यूज्ड टू सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर डिफरंट कोर्सेस जॉब्स बाय एम्प्लॉयर. आता ग्रुप डिस्कशन हा एक स्किल आहे, हे एक कौशल्य आहे की एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपलं मत मांडता येतं किंवा त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं देता येतात. मग ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतात या एखाद्या कॅन्डिडेट म्हणजेच उमेदवाराचं सिलेक्शन करत असताना एखाद्या जॉबसाठी किंवा कोर्ससाठी ग्रुप डिस्कशन घडवून आणतात आणि त्याच्यामधलं हे कौशल्य बघितलं जातं. तिसरं आहे टू गेज वेदर अ कॅन्डिडेट पोजेसेस सर्टन स्किल. ग्रुप डिस्कशनमध्ये एक त्याची वेगवेगळी कौशल्य आपल्याला दिसू शकतात. म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत, आपल्या दृष्टिकोनाविषयी आणि एखादा मुद्दा मांडत असताना त्याचा असणारा अभ्यास, या सगळ्या कौशल्यांचा अभ्यास हा आपल्याला त्याच्यावरून करता येऊ शकतो. चौथा सांगितलेला आहे टू टेस्ट अ पर्सन्स स्किल ऑफ परस्युइंग पर्टिक्युलर कोर्स ऑर जॉब. जॉबच्या दृष्टिकोनातनं किंवा एखाद्या कोर्सच्या दृष्टिकोनातनं एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असताना तो कशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा पाठलाग करू शकतो, आपल्या मुद्द्यावरती ठाम राहण्याची तिची क्षमता किती आहे याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ग्रुप डिस्कशनमधून एखाद्या व्यक्तीचा करता येऊ शकतो. पाचवा सांगितलेला आहे डेव्हलप्स ॲबिलिटी टू वर्किंग इन ग्रुप्स, गिविंग ऑप्शन्स अँड सॉल्व प्रॉब्लेम्स. आता ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून वैयक्तिक लेवलला काय फायदा होऊ शकतो तर एखाद्या व्यक्तीची किंवा
एखाद्या ग्रुपची पात्रता वाढू शकते की सर्वसाधारण एका टीममध्ये काम करण्याची, आपलं मत मांडण्याची आणि सगळ्यांच्या माध्यमातून एखाद्या समस्येवरती सोल्युशन मिळवण्याची. हा ग्रुप डिस्कशनमधनं होणारा फायदा आहे. 6वा आहे पहा, इट हेल्प्स इन वर्क टुगेदर टू अचीव कॉमन गोल्स. ग्रुप डिस्कशनमधून आपल्याला सामूहिक पद्धतीनं काम करता येतं आणि सगळ्यांच्या मदतीनं ॲज अ टीम एखादं ध्येय हे साध्य करता येतं. 7वा बेनिफिट आहे टू टेस्ट द नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल. ग्रुप डिस्कशनच्या आधारे एखाद्या व्यक्तीचं ज्ञान किती आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं संभाषण कौशल्य आहे याचा सुद्धा अभ्यास करता येतो. 8वा आहे डेव्हलप्स द ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ ग्रुप. ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून वैयक्तिक लेवलला कोणता फायदा होऊ शकतो, तर एखाद्या गटामध्ये किंवा समूहामध्ये काम करत असताना त्या गटाचा किंवा समूहाचा आपण सुद्धा एक भाग आहोत आणि त्या गटाला किंवा समूहाला अनुसरून आपण त्यांच्याच स्पीडनं काम केलं पाहिजे, ही पात्रता विकसित ह्या ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून होऊ शकते. 9वा सांगितलेला आहे अंडरस्टँड द सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन्स ऑन इट. ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून वैयक्तिक स्तरापेक्षा ग्रुप डिस्कशनमधून एखादा विषय हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजू शकतो आणि समजलेल्या विषयावरती कसं मत मांडायचं याची सुद्धा जाणीव आपल्याला ग्रुप डिस्कशनमधनं होते. 10वा सांगितलेला आहे enables him or her for logical opinions with supported ideas. ग्रुप डिस्कशनचा आणखी महत्त्वाचा जो फायदा आहे, याच्यामधून एखाद्या व्यक्तीला तार्किकदृष्ट्या किंवा तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आपलं मत कसं मांडायचं आणि मांडलेल्या मतासाठी सपोर्टिव्ह किंवा त्याला आधार देणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना कशा मांडायचा याची सुद्धा पात्रता निर्माण होते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की ग्रुप डिस्कशनचे फायदे हे वैयक्तिक स्तरावरती किंवा सामूहिक स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. अशा या ग्रुप डिस्कशनमध्ये चर्चा करत असताना त्याच्यामध्ये वापरली जाणारी ही भाषा ही कशा प्रकारची असायला पाहिजे, कोणकोणत्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स आपण त्याच्यामध्ये वापरले पाहिजेत याचा सुद्धा अभ्यास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा टॉपिक आहे द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. याच्यामध्ये विद्यार्थी मित्र हो की एखादं औपचारिक ग्रुप डिस्कशन करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं आपण अभिप्राय दिला पाहिजे, सहमती व्यक्त केली पाहिजे, सूचना केल्या पाहिजेत किंवा आपलं मत मांडलं पाहिजे, याचे आपण काही एक्सप्रेशन बघणार आहेत आणि या एक्सप्रेशनचा वापर परीक्षेमध्ये त्याचं उत्तर लिहिताना आपण प्रत्येकाने करायलाच पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की ग्रुप डिस्कशन करत असताना त्याच्यामधले वापरले जाणारे एक्सप्रेशन्स किंवा वाक्य ही ग्रुप डिस्कशनमधल्या एटिकेट्स आणि मॅनर्सचा भाग आहे. आपण सुद्धा परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आपल्याला रायटिंग स्किल सेक्शनमध्ये 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे, त्याच्यामध्ये या एक्सप्रेशनचा वापर करायचा आहे. प्लीज सी, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स किंवा लँग्वेज सांगितलेले आहेत. हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. या ग्रुप डिस्कशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सप्रेशन आपण वापरायचे आहेत. पहिलं सांगितलेलं आहे एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. आपले मत किंवा अभिप्राय व्यक्त करत असताना आपण कशा पद्धतीचे एक्सप्रेशन वापरू शकतो. प्लीज सी, एखादं ग्रुप डिस्कशन चालू आहे, आपण असं कल्पना करूया आणि या ग्रुप डिस्कशनमध्ये पुढील प्रकारचे जे 8 एक्सप्रेशन्स आहेत, हे 8 एक्सप्रेशन आपल्याला जर वापरायला लागले तर कसं करता येईल. त्यातलं पहिलं सांगितलेलं आहे की आपल्याला ग्रुप डिस्कशनमध्ये आपलं मत मांडायचं आहे. सुरुवात कशा पद्धतीने करता येईल पहा. आय बिलीव्ह, आय थिंक, कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, इन माय ओपिनियन इट सीम्स टू. म्हणजे अभिप्राय व्यक्त करत असताना मी असा विचार करतो, माझ्या मतानुसार किंवा मला असं वाटतं, या पद्धतीने आपण त्याची सुरुवात करू शकतो. सेकंड आहे एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट. आपली जर सहमती ग्रुप डिस्कशनमध्ये व्यक्त करायची असेल, एखाद्या आपल्या मित्रानं ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा मुद्दा मांडलेला आहे आणि त्याला जर आपण सहमती दर्शवायची असेल तर ॲब्सोल्युटली यू आर राईट,
आय फुल्ली ॲग्री विथ, अशा पद्धतीने सहमती दर्शवू शकतो. तिसरा आहे सजेस्टिंग. एखादी सूचना करत असताना ती सूचनासुद्धा कशा पद्धतीने केली पाहिजे पहा. एक्सप्रेशन काय आहेत. आय थिंक वी शुड. शुड याचा अर्थ सल्ला देणे. मला असं वाटतं की. वाय डोंट वी या पद्धतीने आपण पुढे सांगू शकतो. लेट अस. कुडंट वी. डोंट यू थिंक वी कुड. आणि आपला सल्ला त्याच्या पुढे किंवा सूचना द्यायची आहे. चौथं एक्सप्रेशन आहे आस्किंग फॉर ओपिनियन. मत एखादं विचारताना. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन. व्हॉट डू यू फील अबाउट. आय वॉन्डर व्हॉट डू यू थिंक अबाउट. आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. म्हणजे या प्रकारे आपण एखाद्याला त्याचं मतसुद्धा याच्यामध्ये विचारू शकतो. पाचवं आहे महत्त्वाचं इंटरप्टिंग. ग्रुप डिस्कशनमध्ये आपण एखादा विषय मध्येच लगेच काढू शकत नाही आहे. जर आपल्याला एखादा विषय बोलायचा असेल एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या दरम्यान, तर त्याला इंटरप्ट करत असताना किंवा मध्येच बोलत असताना आपण अशी सुरुवात करायची आहे. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट एक्सक्यूज मी. कुड आय ॲड समथिंग प्लीज. दॅट्स ट्रू. सॉरी बट. म्हणजे एखाद्या व्यत्यय निर्माण करत असताना आपल्यामध्ये सुद्धा नम्रता असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ग्रुप डिस्कशनच्या एटिकेट्स आणि मॅनरचा भाग आहे, लक्षात घ्या. सहावं आहे हँडलिंग इंटरप्शन. एखादा व्यत्यय निर्माण झालेला आहे आणि तो व्यत्यय जर आपल्याला हाताळायचा असेल तर कशा पद्धतीचे एक्सप्रेशन पाहिजेत. जस्ट अ मोमेंट प्लीज. कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश. कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज. म्हणजे आपलं व्यत्यय हाताळत असताना आपण एखादं जे मत मांडलेलं आहे त्या मताचा सुद्धा आपण रिस्पेक्ट करत तो हाताळला पाहिजे. यानंतर सातवा प्रकार आहे एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट. आपले मतभेद एखादे व्यक्त करायचे असतील तर ते कशा पद्धतीने केले पाहिजेत. आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. आय कॅन सी युअर पॉईंट बट you may have something there, but I respect your point of view, but I am sorry I can't go along with you on. म्हणजे आपण एखादं मतभेद व्यक्त करत असताना सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये रिस्पेक्ट हा असायला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आपण एवढ्यावरून काय लक्षात घेतलं पाहिजे पहा की या ग्रुप डिस्कशनमध्ये या सगळ्या एक्सप्रेशनचा वापर हा आपण कुठं ना कुठं तरी करायचा आहे. वेगवेगळे पार्टिसिपंट्स असणार आहेत, ते आपली मतं मांडत असताना अशा प्रकारे त्याची सुरुवात आपण करायची आहे. आठवा आहे कन्क्लुडिंग. समारोप करत असताना जसं की आपण म्हटलं की ग्रुप डिस्कशन हा एक औपचारिक भाग आहे. ही औपचारिक चर्चा असते, त्यामुळं त्याच्यामध्ये काही रूल्स नियम आहेत. ते नियमाचाच भाग म्हणून एखादा समारोप करत असताना आपण कसं करू शकतो. टू समराईज ऑर कन्क्ल्यूड. वी कॅन कन्क्ल्यूड बाय सेईंग. आणि पुढं आपलं मत मांडायचं आहे. लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. म्हणजे हे डिस्कशन संपवण्याआधी काही गोष्टींचा आपण परत एकदा रिव्ह्यू घेऊया. अशा पद्धतीनं आपण या ग्रुप डिस्कशनमध्ये भाषा वापरत असताना अशी एक्सप्रेशन वापरायला पाहिजे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. यातील काही ठराविक एक्सप्रेशन हे आपण अभ्यासले पाहिजेत. त्याचा वापर हा ग्रुप डिस्कशनमध्ये लिखाण करत असताना आपण केलं पाहिजे. मग असं हे ग्रुप डिस्कशन जे आपल्याला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारलं जाणार आहे, हे ग्रुप डिस्कशन नेमकं कसं लिहायचं, याच्या स्टेप्स काय आहेत, याच्यामध्ये किती पार्टिसिपंटचा समावेश असला पाहिजे आणि याच्यामध्ये काय काय पद्धतीचं लिखाण केलं पाहिजे, या मुद्द्यांचा सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. सो लेट अस स्टडी हाऊ टू राईट ग्रुप डिस्कशन ऑर डायलॉग्स इन आवर एक्झामिनेशन. ग्रुप डिस्कशनमध्ये वेगवेगळे पार्टिसिपंट असणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे पॉईंट्स तयार केलेले आहेत. पार्टिसिपंट ए जो सुरुवात करणार आहे, बिगिनिंग द डिस्कस विथ स्टेटिंग द टॉपिक ऑर इंट्रोड्यूस द ग्रुप डिस्कशन.
टॉपिक फॉर द पार्टिसिपंट विथ पर्पज. सुरुवातीलाच जो एक पहिला पार्टिसिपंट आहे हा ग्रुप डिस्कशनचा विषय आपल्यासमोर मांडेल. सुरुवातीलाच एक कॅन्डिडेट या ग्रुप डिस्कशनचा विषय आपल्याला सांगेल आणि परीक्षेमध्ये आपण अशा एक 2-3 ओळी तयार करून ठेवायच्या आहेत ज्याच्या माध्यमातून ग्रुप डिस्कशनचा विषय हा पहिल्यांदा मांडला जातो. पार्टिसिपंट बी, राईट द फर्स्ट पॉइंट ऑफ व्ह्यू विथ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस अँड राईट ऑर गिव्ह द रिझन फॉर दॅट. आपण दुसरा पार्टिसिपंट बी याच्यामध्ये लिखाण करत असताना एक ग्रुप डिस्कशनचा जो काही विषय असेल या विषयावरती पहिलं पॉझिटिव्ह असं मत लिहिलं पाहिजे आणि त्याला आपण कारण दिलं पाहिजे. पार्टिसिपंट सी, तिसऱ्यामध्ये आपण काय करायचं आहे पहा, राईट ऑर गिव्ह द कंटिन्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज अ सपोर्टिव्ह थॉट टू द फर्स्ट विथ डिफरंट रिझन. पहिल्या पार्टिसिपंट बीनं जे मत मांडलेलं आहे यालाच सपोर्टिव्ह असं मत पार्टिसिपंट सी मांडेल आणि त्याला काही वेगळं कारणसुद्धा तो देईल. पार्टिसिपंट डी, राईट अनदर पर्स्पेक्टिव्ह अबाउट टॉपिक दॅन फर्स्ट 2 कॅन्डिडेट्स अँड गिव्ह रिझन. आता पार्टिसिपंट डी म्हणजे जो चौथा कॅन्डिडेट आहे तो या दोघांच्या व्यतिरिक्त आणखीन एखादं मत मांडेल. मग याच्यामध्ये फायदे तोटे अशा गोष्टीसुद्धा असू शकतात. पार्टिसिपंट ई, ॲड सम अनदर पॉईंट्स मीन्स सपोर्टिव्ह ऑर कॉन्ट्राडिक्टिव्ह पॉईंट्स, फॉर एक्झाम्पल इन माय ओपिनियन ऑर आय फील दॅट. पार्टिसिपंट ई हा कदाचित आपलं वेगळं असं मत मांडू शकतो, कदाचित ते सपोर्टिव्ह असेल किंवा त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा असू शकतं. पार्टिसिपंट एफ, राईट अ स्टेटमेंट अबाउट रिटर्न टू अवर मेन टॉपिक. आता जशी चर्चा पुढे जाईल तसं आपण याच्यामध्ये असा एक कॅन्डिडेट घ्यायचा आहे की जो सगळ्यांना परत मुख्य मुद्द्यावरती आणेल आणि आपलं मत मांडेल. ॲज आय वॉज सेईंग किंवा लेट मी पुट माय पॉईंट आउट अशा पद्धतीने सुद्धा हे आपण लिहायचं आहे. आणि सरते शेवटी पार्टिसिपंट जी, राईट अ कन्क्लुजन विथ न्यूट्रल ॲटिट्यूड. आपण सगळ्यांचं जे कन्क्लुजन लिहिणार आहे ते कन्क्लुजन आपलं दोन्ही पद्धतीचं असायला पाहिजे. उदाहरणार्थ वी कॅन कन्क्ल्यूड ऑर टेकिंग ऑल पॉईंट्स इन टू कन्सिडरेशन अशा पद्धतीनं सुद्धा ते कन्क्लुजन करायचं आहे. म्हणजेच काही विद्यार्थी मित्र पहा की ग्रुप डिस्कशन लिहित असताना त्याची सुरुवात आणि शेवट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये जे पार्टिसिपंट आहेत या पार्टिसिपंटमध्ये त्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असताना त्याच्या बाजूनं बोलणारे, त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह असणारे आणि त्याच्या थोडक्यात विरोधात असणारे अशा पार्टिसिपंटची वाक्ये आपण याच्यामध्ये लिहायची आहेत. आता आपल्याला पुस्तकामध्ये पान नंबर 168 आणि 169 वरती एक सॅम्पल दिलेला आहे, याचा आपण अभ्यास करूया. सॅम्पल ऑफ ग्रुप डिस्कशन. या सॅम्पलचा अभ्यास करत असताना आपण काय बघायचं आहे की याचा स्टेटिंग द पॉईंट म्हणजे विषयाला कशी सुरुवात केलेली आहे, पहिल्या कॅन्डिडेटनं आपलं बोलणं कसं सुरुवात केलेलं आहे, नंतर याच्यामध्ये कोण ॲग्री आहे, कोण सहमत आहे का, ॲडिशनल पॉईंट कुणी मांडलेले आहेत का, त्याच्या एक्सप्रेशनची सुरुवात आहे, कोण याच्यामध्ये नकारात्मक भूमिका मांडलेल्या आहेत का, फायदे कुणी सांगितलेले आहेत का, हे आपण बघायचं आहे. आपल्या माहितीसाठी याच्यामध्ये काही मुद्दे आपण अधोरेखित केलेले आहेत, म्हणजे या अधोरेखित केलेल्या मुद्द्यांचा सुद्धा वापर आपण परीक्षेमध्ये करू शकतो. प्लीज सी, पहिला याच्यामध्ये आहे इव्हॅल्युएटर. You will have been given a few minutes to think on your topic for today's group discussion, which is topic कोणता आहे पहा. Do you think teenagers should be given separate mobile phone? तुम्हाला काय वाटतं की लहान मुलांना एक स्वतंत्र फोन दिला पाहिजे? You may now begin the discussion. Who would like to start? आपण आता विषयाला या चर्चेला सुरुवात करू शकतो. कोण सुरुवातीला बोलेल? मनीषा म्हणते पहा, जिनं ओपनिंग द टॉपिक या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. आय थिंक द टॉपिक ऑफ दिस डिस्कशन इज व्हेरी रिलेव्हंट टू ऑल ऑफ अस हिअर. मनीषानं सुरुवात केलेलं आहे. ती म्हणते मला असं वाटतं की या ठिकाणी आजचा जो चर्चेचा विषय आहे तो सगळ्यांच्या संबंधित आहे. ॲज टीनेजर्स वी आर सो फॉन्ड ऑफ आवर मोबाईल फोन्स अँड इट्स अ डिफरंट फीचर्स दॅट हॅव बिकम इरेजिस्टेबल टू अस. आय फील mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects like at a click at a button. मनीषानं एक पॉझिटिव्ह सुरुवात केलेली आहे की
मोबाईल याच्यापासून कुणीच बाजूला राहिलेलं नाही आहे. प्रत्येकाला तो हवासा वाटत असतो आणि मला वाटतं की आजच्या घडीला मोबाईल हा अत्यंत गरजेचा आहे. याच्या माध्यमातून आपण एक शिक्षण घेऊ शकतो, त्याचा उद्देश आपण साध्य करू शकतो आणि एका क्लिकवरती आपल्याला कोणतीही माहिती मिळू शकते. म्हणजेच मोबाईल फोनच्या दृष्टिकोनातून पहिलं तिनं सकारात्मक मत मांडलेलं आहे. म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये आपण सुरुवात ही सकारात्मक करायची आहे. यानंतर अनामिका ही मनीषाच्या मताशी सहमत आहे आणि तिने बोलताना सुरुवात केलेली आहे. आपल्या पुस्तकामध्ये एक स्पेलिंग मिस्टेक आहे, तिथं सुहासिनी दिलेलं आहे, ॲक्च्युली ते मनीषा आहे. आय ऑल्सो अग्री विथ मनीषा बिकॉज नावडेज people use smartphones and they can get access to any information they want, like travel information, recipes, courses, colleges, etc. अनामिका म्हणते की मी मनीषाच्या मताशी सहमत आहे. आजकाल स्मार्टफोनच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळवता येते. मग एखादा प्रवासाबद्दलची माहिती असू दे, एखादं रेसिपी असू दे, कोर्स असू दे किंवा कॉलेज, याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे अनामिकानं आपलं मत मांडत असताना त्याला काही कारणंसुद्धा दिलेली आहेत. बिकॉज या ओळीवरनं आपल्याला पुढं कारणं दिसत आहेत. जॉन काय म्हणतोय पा, जॉननं त्याच्यामध्ये एक ॲडिशनल पॉईंट वापरलेला आहे. येस, आय वुड लाईक टू ॲड टू इट. हे अधोरेखित केलेलं वाक्य आहे. आपण सुद्धा परीक्षेमध्ये लिहित असताना अशा पद्धतीनं सुरुवात करून एक पॉईंट ॲड करू शकतो. आय डोंट थिंक स्टुडंट यूज द मोबाईल फोन्स ओनली सिकिंग युजफुल इन्फॉर्मेशन. मला असं वाटत नाही की मुलं फक्त चांगल्या माहितीच्या शोधामध्येच मोबाईल वापरतात. दे यूज इट फॉर एंटरटेनमेंट टू. ते मनोरंजनासाठी सुद्धा वापरतात. दे लिसन टू सॉंग्स. ते गाणी ऐकतात. वॉच मूवीज, चित्रपट पाहतात. आय एम अफ्रेड दे सी अनसुटेबल थिंग्स टू. आणि मला या ठिकाणी भीती अशी आहे की काही गैर गोष्टीसुद्धा ते पाहत असतील. मोर ओव्हर दे स्पेंड अ लॉंग आवर्स ऑन फोन. जास्तीत जास्त वेळ हे ते मोबाईलवरती घालवत असतात, असा मुद्दा जॉननं सांगितलेला आहे. त्यावरती अनामिका काय म्हणते पहा. यस जॉन, you are absolutely right, but I think parents have made them aware of abuses of the mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. अनामिकानं ही जॉनशी सहमत आहे असं सांगितलेलं आहे, परंतु ते कारणसुद्धा त्याने मांडलेलं आहे की पालकांनीसुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि मोबाईलच्या ज्या गोष्टी धोक्याच्या आहेत याची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे. अनन्या, यस, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their time in things not suitable for their age group? अनन्याने या ठिकाणी सांगितलेलं हे सगळं बरोबर आहे, परंतु तुम्हाला सगळ्यांना हे पटत नाही का की त्या बऱ्याचशा नको असणाऱ्या गोष्टीसुद्धा बघतात आणि आपला मौल्यवान वेळ हा मोबाईलवरती वाया घालवत असतात. जॉन, आय ॲग्री विथ वॉट अनन्या सेज. इट इज शिअर वेस्टेज ऑफ टाईम, मनी अँड एनर्जी. जॉन हा अनन्याच्या मताशी सहमत आहे. तो म्हणतो की मला हे पडतंय, ते मुलं किंवा जे मोबाईल वापरतात ते वेळ, पैसा आणि आपली एनर्जीसुद्धा याच्यामध्ये वाया घालवतात. अनामिका, आय फील दॅट most of students have forgotten the basic use of mobile phones. They have to travel a long distance for tuitions and other purposes. The parents can keep a track for their children. That is the main reason why parents have given the mobile. आता या ठिकाणी अनामिकानं या गोष्टीबरोबर आणखीन एक फायदासुद्धा सांगितलेला आहे पहा की मोबाईलचा जो बेसिक गोष्ट आहे ती मुलं आजकाल विसरलेले आहेत. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल का दिलेला आहे तर काही मुलं ही ट्युशनसाठी किंवा इतर गोष्टीसाठी लांब जातात आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा मोबाईल पालकांनी त्यांना दिलेला आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी मुलं विसरलेली आहेत. जॉन, येस, बट स्टुडंट्स हॅव बिकम लेझी. दे लॅक कॉन्सन्ट्रेशन. दे डू नॉट रीड बुक्स. द फोन कीपिंग रिंगिंग अँड डिस्टर्ब द नाव अँड देन. जॉन सांगतो की आजकाल मुलं ही आळशी बनलेली आहेत. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बिघडलेलं आहे. पुस्तक वाचणं हे त्यांना आवडत नाही किंवा पुस्तकं ते वाचत नाही आहेत. त्यांचा फोन हा सतत वाजत असल्यामुळं सगळ्यांना ते डिस्टर्ब होत असतो. मनीषा म्हणते पहा, पॅरेंट्स इन्स्टिट्यूशन्स ब्लॉक सम साइट्स सो दॅट स्टुडंट्स आर नॉट एबल टू व्ह्यू अनवॉन्टेड मटेरियल. द रिस्क इज दॅट बट द ॲडव्हान्टेजेस देअर आर डिसॲडव्हान्टेजेस टू. आता तिनं आपलं एक न्यूट्रल मत मांडलेलं आहे
की मोबाईलच्या दृष्टिकोनात ती म्हणते की काही इन्स्टिट्यूशन्सनी अशा अनवॉन्टेड साईटवरती बॅन आणलेला आहे, जसं मोबाईल वापरण्याचे काही फायदेसुद्धा आहेत आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. या चर्चेमध्ये इव्हॅल्युएटर शेवटी म्हणतोय, ऑल राईट एव्हरीवन, युअर टाइम्स नियरली अप, कुड समवन कन्क्लूड प्लीज. म्हणजे हे कन्क्लूड स्टेटमेंट आहे पहा, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट आपण तयार करून ठेवायचं आहे. आणि जॉन आपलं शेवटी मत मांडतोय, टेकिंग द ऑल पॉईंट्स इन टू कन्सिडरेशन, मोबाईल इज अ गुड and useful tool, but a time period should be allotted to the student to use mobile so that students do not become couch potatoes. Eye problems, posture problems, psychological problems have increased. They sometimes become violent if mobile phones are taken away from them. They can use these phones, but they should be made to use of judiciously. म्हणजे जॉन यानं मोबाईल हा चांगला आहे सांगितलेला आहे, परंतु या मोबाईलच्या वापरावरती नियंत्रण असायला पाहिजे. काही ज्या समस्या आहेत, मग डोळ्यांच्या असतील, बसण्याच्या असेल किंवा मानसिक समस्या, याच्यावरती सुद्धा त्यानं भाष्य केलेलं आहे. आणि तो म्हणतोय की हा मोबाईलचा वापरसुद्धा आपण नियमानुसार काटेकोर केला पाहिजे. थोडक्यात काय, जॉननं आपलं सरतेशेवटी मत मांडत असताना सगळ्यांच्या मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. वाक्याची सुरुवात कशी केलेली आहे पहा, टेकिंग द पॉईंट्स इन टू कन्सिडरेशन, सगळ्यांचे मुद्दे गृहीत धरता, असं सुद्धा आपण परीक्षेमध्ये सुरुवात करू शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, या सॅम्पलच्या आधारे आपल्याला कोणत्याही ग्रुप डिस्कशनचं उत्तर हे लिहिता आलं पाहिजे. आणि आपण ज्या पद्धतीने याच्या स्टेप्स घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये ज्या एक्सप्रेशनचा अभ्यास केलेला आहे किंवा या सॅम्पलमध्ये दिलेली जी माहिती आहे, यातील जी महत्त्वाची वाक्य आहेत, यांच्या आधारे आपल्याला ग्रुप डिस्कशन हे लिहिता आलं पाहिजे. आणि निश्चितच या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर ग्रुप डिस्कशनवरती आपल्याला बरंच काही लिहिता येईल. आपण यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये या ग्रुप डिस्कशन टॉपिकवरील आणि ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमधील काही महत्त्वाचे क्वेश्चन्स बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून हा ग्रुप डिस्कशन क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल हे आपण बघणार आहे. स्टुडंट, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. Do not forget subscribe and click on the bell button to get all updates. Please give this video thumbs up and do share it with your friends and students. I will talk to you soon with the next important topic and video about group discussion in part 2. Till then, keep watching, keep sharing English with Shirgave sir. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.